आता दुसरा जो विषय होता की गेल्या वेळेला न्यायालयाने असं म्हणलं की ज्यांना कबुतरांना दाणा पाणी घालायची इच्छा आहे त्यांनी महानगरपालिकेकडे अर्ज करावा आणि तो अर्ज केल्यावर महानगरपालिकेचे मुख्य कमिशनर जे आहेत आयुक्त आहेत ते ह्याविषयी निर्णय घेतील. त्याच्यात असेही सूचना दिल्यात न्यायालयाने आधीच्या हुकुमातही म्हणलं होतं की ह्या संदर्भात असे जर काही अर्ज आले तर ज्या ज्या लोकांवर ह्याचा परिणाम होऊ शकतो त्या सर्वांचं म्हणणं ऐका. तर त्यामुळे अर्जदाराचं म्हणणं ऐकलं जाईल आणि ह्या संदर्भात ज्यांना ज्यांना काही म्हणणं मांडायचं आहे त्यांना संधी दिली जाईल. फक्त सर्वांना सुनावणीकरता बोलवता येईल की हे सांगता येत नाही, पण ते जे काही आयुक्तांपुढे मांडतील त्याचा विचार होऊन आयुक्त या संदर्भातला जो काही निर्णय असेल तो घेईल. की एक मिनिट परवानगी आयुक्त हे ठरवतील की परवानगी द्यायची का नाही, द्यायची असेल तर किती वेळा करता द्यायची. काही परवानगी दिली तर त्या संदर्भामध्ये त्यांच्यावर काय काय अटी लादायच्या. अटी म्हणजे ज्या स्वच्छतेच्या असतील, ज्या डिसइन्फेक्शनच्या असतील, फ्युमिगेशन असेल. सर तोच मुद्दा समजला नाहीये की जी लोक खाऊ घालतील त्यांच्यावरच त्या स्वच्छतेची जबाबदारी हो म्हणजे त्यांनी नियमभंग केली नाही तिथला नियमभंग होईल. आणि ही फक्त जो महानगरपालिकेचा आत्ताचा निर्णय आहे की अशा ठिकाणी म्हणजे पब्लिक प्लेसेसमध्ये सार्वजनिक ठिकाणी पक्ष्यांना खायला दाणा पाणी घालू नये, ज्यामुळे लोकांच्या तब्येतीवर परिणाम होईल, शरीरावर परिणाम होईल. तर त्यामुळे ह्या संदर्भात हे नियंत्रित करता हा जो विचार मी म्हटलं तर तो विचारच चाललाय. कारण सगळ्यांचं म्हणणं ऐकल्यावर आयुक्त त्याचे अंतिम हुकूम. हे माहिती नाही, कोणालाच माहिती नाहीये. एक जण एक म्हणतो, दुसरा म्हणतो, तिसरा म्हणतो. कबुतरा उडणारा पक्षी आहे. उडणारा पक्षी एका ठिकाणी नाही मिळाला तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन खाऊ शकतो. परंतु ह्याचा काही थोडक्यात ह्याचा आतापर्यंत ठोस पुरावा काही नाही. एक महत्त्वाचा विचार असं वाटतं की मागच्या वेळेस बीएमसी जी आहे ती विरोध करत होती. विरोध कोणीच करत नव्हतं. विरोध सांगितलं आम्ही परवानगी देणार नाही. आज मात्र बीएमसी परवानगी देणार नाही असं नाही. हे तुम्ही डोक्यातनं काढून टाका. काय काय चर्चा चालली होती त्या चर्चेत हे सांगितलं गेलं, पण आयुक्तांनी अजून कुठलाही निर्णय घेतलेला नाही. आयुक्त सगळ्यांना संधी देतील आणि मग त्यांचा निर्णय घेतील. जे काही म्हणणं होतं यांचं की काय प्रकारे निर्णय होऊ शकतो ते मी सांगितलं की अर्ज पूर्ण फेटाळले जाऊ शकतात किंवा त्यांना काही काळाकरता परवानगी दिली जाऊ शकते, काही ठिकाणी परवानगी दिली जाऊ शकते आणि त्यात सुद्धा स्वच्छतेच्या आणि इतर सर्व गोष्टी या त्यांनी पाळल्याच पाहिजेत असा आग्रह धरून अशी परवानगी देण्याचा विचार होऊ शकतो. आत्ता कुठलीही परवानगी दिलेली नाही. आत्ता आयुक्तांनी कुठलाही निर्णय घेतलेला नाही. सर हिंदी में बता दीजिए, आज बीएमसी की तरफ से कंट्रोल फीडिंग के बारे में खाली चर्चा चल रही थी न्यायालय में. और लिमिटेड पीरियड ऑफ टाइम आप उनको दाना डाल सकते हो या नहीं डाल सकते. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.